नमस्कार, शुभ संध्याकाळ. कशा आहात? बरे आहात ना? बरंच असलं पाहिजे आणि मी पण बरी आहे. आता ना निघालेली आहे गार्डनमध्ये कामाला. करावं लागेल काहीतरी. हे आहे भेंडीचं आणि कोथिंबीरीचं. ते बी मला लावायचं आहे. त्यासाठी मी त्याच्या अगोदर मी तोंडले काढून घेते. सगळं लक्ष माझं त्या तोंडल्याकडेच चाललेलं आहे. कारण खाली आहे सीताफळाचं झाड आणि त्याच्यावरही पूर्ण घेरून घेतलेलं आहे तोंडलेचं वेल. आणि इतके तोंडले वरी लागलेले आहेत ना, ते काढतासुद्धा येत नाही, तितके वरी लागलेले आहेत. पण मोठे मोठे इतके लटकत आहेत असं लढीच्या लढी. पण ते नाही काढलं तरी मग कसं ना, ते वाळून जातील, रेड रेड होऊन जातील, कोणत्याही कामाला येणार नाहीत. म्हणून मी ना थोडंसं प्रयत्नच करत आहे की निघतील तेवढं निघतील म्हणून. तर बघूत, आपल्याला प्रयत्नाला यश तर मिळतंच. आता सगळे घरात पण बिझी माणसं आहेत, कुणालाही हेल्प पण घ्यायला येईना, सगळे अभ्यासात आपल्या आपल्या कामात. चला मग मीच म्हणलं आता आपणच करावं, होता होईल तेवढं काम. तर एकटीच मी त्या लाकडाने सगळे काढून घेतलेली आहे. जे होता होईल म्हणजे थोडंच एक्क्याच वेलीला. ही ना वेल खूप नाजूक असते, त्याला जास्त हलाझोला पण करता येत नाही. आणि पूर्ण सीताफळाच्या वरी असं झाडावरती शेंड्याला गेलेली आहे. आणि सगळं असं काढावं तर वेल तुटून जाते. थोडं वळून इकडं खाली घ्यावं तर इकडं दुसरे माणूस धरायला पाहिजे, तेही नाही. आता काय करावं म्हणून मी होता होईल तेवढं सावकाश, म्हणजे वेलेलासुद्धा काहीच म्हणजे होऊ नये अशा प्रकारे ते काढण्याचा मी प्रयत्न केलेले आहे. तर बघा एवढे तोंडले मला मिळाले. असं खाली पाहिलं तर एकसुद्धा तोंडलं दिसत नाही आणि वरती मला तर भरून गेलेले आहेत. अजून जर काढले असले तर टोपलं भरून तोंडले निघालं असते. पण असं झालेलं आहे बघा. तेवढेच मी घेतले. मला जेवढं जरुरी आहे, आवश्यक आहे, मी तेवढंच घेतले आणि बाकीचं आता सोडून दिले. मग काय करायचं, तेवढ्या उंचावरले आपल्याला काढणं शक्य नाही. आणि रात्र झालेली आहे, संध्याकाळ झालेली आहे. खूप म्हणजे खूप गरमी पण आहे आणि मच्छर पण तेवढे चावत आहेत. आणि कसं आहे ना, पाऊस अजिबात नाही. एकदम असं शांत वातावरण, जसं असं वाटत आहे की पावसाळा नाहीच. असं म्हणजे गरमी खूप व्हायला लागलेली आहे अजूनही. फॅनशिवाय तर अजून चालतच नाही, फॅन पाहिजे. लोक ए सीमध्ये सुद्धा झोपायला लागलेले आहेत अजून, म्हणजे इतकी गरमी आहे सांगायचं म्हणजे. तर पहा, आता ना मी इथलं थोडं जागा करून घेते. आणि भेंडीचं बी किती दिवसापासून म्हणत आहे की भेंडीचं बी लावावं लावावं, मटकी लावायचं आहे, भेंडीचं बी लावायचं आहे. तर हे खास खास जे भाज्या असतात ना, हे आपल्याला लावणं खूपच आवश्यक आहे. आपण फुलाचे झाडं हे ते लावण्यामध्ये माझा तरी किती वेळ गेलेला आहे. आणि त्याच ठिकाणी अगर भाज्याचे लावले असते आतापर्यंत तर ते खायला पण आले असते. उगी वेळ वाया गेलेला आहे. तर आता तसं नाही. इथं थोडीशी जागा आहे, जागा नाही म्हणून तसंच ठेवलेली होती. भेंडीचे बी आणून किती दिवस झाले. तर इथं मी आता खोदून घेते. इतकं रान ना घट्ट घट्ट झालेलं आहे. पहा, इतकं आपण पाणी देतो तर भुसभुसीत रान म्हणून नाहीच. काय करायचं. तर जेवढं आहे तेवढंच मी आता जेवढ्या रानात आपल्याला जेवढं पाहिजे, जास्त आता कुठून आणायची जागा आपण. जेवढं आहे तेवढ्यामध्येच आपलं पाय पसरायचं. म्हणतात ना, जेवढं आपलं अंथरूण आहे तेवढेच पाय पसरायचे. आपल्याला 2-3च का भेंडीचे झाडं लागणार, तेवढंच रोपं आपल्याला भरपूर होईल लागलं तर. म्हणून मी इथं जागा करून घेतलेली आहे. असं वेस्टच पडून होती, काहीच नव्हतं ह्या जागेमध्ये. आणि एक टमाटरचे वगैरे लावलेले होते, ते घोळची टाकलेली होती, तेही आलं नाही, पूर्ण वाळून गेलं. टमाटरचे पण वाळून गेलं. मग म्हणलं चला आता काय करावं, इथं आता भेंडी तरी लावून बघावं. आणि वरी म्हणजे एकदम सावली, सीताफळाच्या झाडाची छत्री घातल्यासारखं. येणं कुठं शक्य आहे का बघा. आता कसं करावं, ऊन यायसाठी भेंडीचे झाडं आपल्याला पाहिजेच, भेंडी पाहिजे आणि वरचं आपल्याला सीताफळही पाहिजे. सीताफळचं झाड इतकं आता बहरून आलेलं आहे, सीताफळ लागलेले आहेत आणि ते तोडायचं कसं शक्य होईल बरं. असं सगळं माणसाला सगळंच हवं वाटतं. पण त्यासाठी काही आपल्याला परिवर्तन, काहीतरी चेंजेस थोडं बहुत आपल्याला करावंच लागतं. बघते आता सीताफळाचं जर झाड 1-2 फांट्या इकडच्या तोडते आल्या तर तोडून घेते आणि ह्या भेंडीला ऊन यायसारखं काही
करते. परवाच 1 महिनाही झाला नाही, सगळं तोडून घेतले होते ना मी झाडं, सगळं खुल्लं खुल्लं करून घेतले होते. सूर्यप्रकाश थोडा थोडा यायला लागलेला होता. जिकडं म्हणजे कंपाऊंडच्या मागे एक मोठं सागवानीचं झाड आहे, ते सुद्धा मी काढून घेतले होते. अर्धं झाड तोडल्यासारखं तोडलेले होते त्याच्या फांद्या. तर आपण सारखं म्हणजे करतच राहिलं पाहिजे काहीतरी काही, म्हणजे झाडं मोठे मोठे झाडाला तर सारखं तोडत राहिलं पाहिजे. तर बघते फळ जिथं नाही आहे तिथं सीताफळाचे 1-2 फांट्या इकडच्या काढून घेते, म्हणजे थोडंसं सावली पडेल. हे पहा असं मी खोदून घेतलेली आहे आणि खंदून जिथं जिथं थोडं थोडं गार करून 2-2 4-4 बी तिथं मी टाकून दिलेली आहे. मग काय करायचं, आता जसं आपल्याला आलं तसंच करायचं ना. एकदम व्यवस्थित खूप छान मोठं जागा आहे, रान मोठं करून घेतलेलं आहे, भुसभुशीत करून घेतलेलं आहे, खत घातलेलं आहे. असं सर्व आपल्याला तेवढा वेळ नाही. जी आहे जागा, जशी आपल्याला वेळ आहे तशीच, आले तेवढं आलं, गेलं तेवढं गेलं. पण आपला प्रयत्न सोडायचा नाही. तर पहा इथं काळीभोर जमीन आहे. फक्त इथं प्रॉब्लेम काय व्हायला लागलेला आहे, ऊन पडत नाही. हेच प्रॉब्लेम, सगळ्यात मोठा प्रॉब्लेम हे झालेला आहे. पूर्वेकडून पडत नाही कारण बिल्डिंग आहे, आमचीच बिल्डिंग. आणि मग उत्तरेकडे जाता जाता पूर्ण म्हणजे सावलीच होऊन जाते, असं व्हायला लागलेलं आहे. फक्त वरती गेलं ना सूर्य तेवढंच थोडंसं पडतं ऊन. मग आता चला पाणी घालून घेते. बी पण लावून टाकले आता भेंडीचं, किती दिवसाचं पेंडिंग काम. आणि सगळ्या झाडांना थोडं 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 पाणी घालते, कारण पाऊस यायची शक्यता आहे. पावसाळा आहे ना, थोडं थोडं रात्री कधी कधी पाऊस येत आहे. तर आपण ते एक आशा मनात ठेवायची की पाऊस येईल म्हणून. चक्कच पाऊस येणार नाही म्हणून आपण आशा ठेवून बाळगायची, असं निगेटिव्ह नाही. म्हणजे शेतकऱ्याला बघा पावसाची किती आवश्यकता आहे. आज पाऊस नाही आला तर किती अवघड होणार आहे. आणि सगळे शेतकरी आता पेरणीची तयारी करून बसलेले आहेत आणि अजिबात इकडे पाऊस नाही. जून पूर्ण महिना आता चालत आहे, निघून जात आहे हातातून. आता जुलैमध्ये पेरण्या होतील का काय शक्यता, लोकाला काळजी पडलेली आहे. तर बघावं आता काय होतं आहे काय नाही. आभाळ तर आल्यासारखं झालेलं आहे. थोडाही जर पाऊस पडला तर चालणार नाही, पाऊस तर भरपूर पाहिजे. आता ओल आली पाहिजे तेवढं पेरण्यासारखी, मग तेव्हाच पेरतील ना. आता हे बघा शेवग्याच्या झाडाला पाणी घालते. इकडं सगळं लहान लहान झाडं आहेत, मोठी मोठी झाडं आहेत. होता होईल तेवढं थोडं थोडंच टाकते मी जास्त, कारण मच्छर खूप चावायला लागलेले आहेत आणि अंधार पडलेला आहे. म्हणून मी चला पाणी पण घालायचं झालेलं आहे. भरपूर काम आज झालेलं आहे. आणखीन व्हिडिओमध्ये काही घालायचे होते, पण ते व्हिडिओ मोठा होईल म्हणून मी उद्याच्या व्हिडिओमध्ये टाकणार आहे. पहा एवढे सगळे तोडले निघालेले आहेत. आपल्यासाठी हे एवढे भरपूर झाले आणि तेही ताजे ताजे आणि स्वादिष्ट, आपल्या घरचे, आपल्या मेहनतीचे. तर चला मग आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा. भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. असंच आपली साथ राहू द्या. व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक शेअर कमेंट्स करा आणि असंच आपला प्रेम असू द्या. धन्यवाद.